थांबा रे. तुम्हाला काय करायचं आहे करा, आम्हाला देणं घेणं नाही. ओबीसीत मराठा आहे, ओबीसीतून आरक्षण पाहिजे, त्याशिवाय मी आणि मराठे मुंबई सोडित नसतेत. आणि याच्या पुढचं सांगतो तुम्हाला, शनिवारी रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरी नसतो. तुम्ही स्वतः कॅमेऱ्यावर बघणार आहे, हे पण ध्यानात ठेवा म्हणा. ती दिवस उगू देऊ नका. कारण आम्ही एकदा इकडून सांगितलं का शनिवारी या म्हणून, रविवारी या, तर तुम्हाला सांगतो मुंबईत सोडाच, पण इथून 100 200 किलोमीटर मागं उभं राहावं लागतं. आणि आपण जे बोलतो ते करतो. तुम्ही फक्त पुढच्या शनिवारी रविवारी बघा. मग आता तुम्ही पत्रकारांनी विचारलं असेल ना, मग याच्यामुळे मी लबाड लोक व्यासपीठावर चढून देत नाही. ते मला इथं म्हणले आम्ही सोबत येतो, तुमची मागणी योग्य आहे. मग कोणाचं नाव घेऊन मग मोठं करण्यात मजा. चला जाऊ द्या, जे म्हणले असतील ते म्हणले असतील, त्या सोडून. मी आहे ना खंबीर ओबीसीतून आरक्षण घ्यायला. थांबा रे. कोण म्हणलं? कोण? चिचुंद्री. चिचुंद्रीचे का पाय मोजले का तुम्ही? तिला 4 पाय आहेत का किती आहेत मिळत लागत नाहीत की चिकाट पळत दिली. आणि चिचुंद्री लाल असते, लाल. ऊन पडलं तरी लाल, हिवाळा असला तरी लाल, आणि पावसाळा असला तरी लाल. आणि काय म्हणती हे सुद्धा कळत नाही चिचुंद्री. नुसती आरडत चलती, नुसती आरडत चलती. त्यामुळे ते त्याचा दोषच नाही. आता एकदा आंदोलन संपू द्या. निलेश साहेबाला दादा सांगितलं होतं मी, याला आवरा, एकदा आंदोलन संपू द्या, त्याच्यात बघतोच किती दम आहे मी. थांबा तुम्ही, पण ते सध्या नको आता. हे लोक ना, राजकारणी लोक नासके असतात. सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या तुम्ही. हे मंत्री आमदार हे नासके असतात. यांना किती समजून सांगितलं तरी ते तुमच्या समोरच बोलणार. समजून सांगायला पाहिजे कसं आरक्षण द्यायचं. मग 2 वर्ष काय सांगितलं तुम्हाला? 2 वर्ष काय तुम्हाला नुसतं भातरायला ठेवलं का म्हशी? तुम्हाला म्हशी भातरायला येत होते का अंतरवाली? तुम्ही सगळ्याला सांगितलं समजून. यांचे ना नीच विचार आहेत बघा. लोकांना ना तळपायचं असे यांचे विचार आहेत. यांना सगळं सांगितलेलं आहे. नको बाबा. चलो धन्यवाद. मग तोंड कोरडं पडायला लागलं आता बस.